शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। केंद्र सरकारच्या शेतकरी सन्मान योजनेची रक्कम वाढण्याची शक्यता आहे। वार्षिक रक्कम 6,000 रुपयांवरून 8,000 रुपये होण्याची शक्यता आहे। 3,000 रुपयांच्या अतिरिक्त रकमेमुळे शेतकरी आपल्या शेतीच्या लहान-सहान गरजा पूर्ण करू शकतील। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आताच काही मिनिटांपूर्वीच्या 50 ताज्या झटपट ठळक बातम्या। तुमच्या घरी मुलगी असेल तर आता मुलींना देखील 2,000 रुपये दर महिन्याला मिळतील। मोठी घोषणा। सविस्तर अपडेट पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात 13 मार्च रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 2,000 रुपये जमा होतील। आखातीतील युद्धामुळे कांद्यांनी रडविले, आवक दुप्पट, भाव कमी होण्यास सुरुवात झाली। 18 रुपये प्रति किलो प्रमाणे विक्री होत आहे। राष्ट्रीयकृत बँकांकडील कर्जमाफीबाबत सबरमत। शाखांच्या पातळीवर स्पष्ट निर्देश झालेले नाहीत। कर्जमाफीची माहिती राष्ट्रीयकृत बँकांच्या मुख्य कार्यालयातून शासनाला सादर केली जाते, त्यामुळे कदाचित शाखांच्या पातळीवर याबाबत माहिती नसते। तरी देखील शाखांना सूचना दिलेल्या आहेत। शेतकऱ्यांनी याबाबत काळजी करू नये। नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते बाकी आहेत आणि हे 2 हप्ते एकदाच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील का? टप्प्याटप्प्याने 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होतील याबाबत सर्वात महत्त्वाची अपडेट आली आहे, त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा। जिल्ह्यातील 92,000 शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची आशा। 512 कोटींचे थकबाकी। 31 मार्च पूर्वी कर्ज भरणाऱ्यांना 50,000चे प्रोत्साहनपर अनुदान। चेअरमन संजय पवार यांची माहिती। जळगाव जिल्ह्यातील अपडेट। कर्जमाफी नको, शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जमुक्ती हवी अशी शेतकऱ्यांची मागणी। हिंगोलीत हळदीचे दर 13,450 रुपयांवर स्थिरावले। मार्केट यार्डामध्ये नवीन हळदीची आवक वाढली। कृषी यांत्रिकीकरणाचे अनुदान थांबले। शेकडो शेतकरी संतप्त। आचारसंहितेनंतर देखील निधी न मिळाल्याने रोष। क्रांतिकारी किसान संघटनेने विचारला जाब। पीक विम्याची तारीख आता लांबली। 20,927 पात्र शेतकरी प्रतीक्षेत। खरीप हंगाम 2025 मधील नुकसानींचा तिढा कायम आहे। पोर्टलवर माहिती मिळेना। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट। शेतकरी मित्रांनो, लिलावाची वेळ बदलली आहे। पहिल्याच दिवशी सिन्नरला 2,900 क्विंटल आवक आली। शेतकऱ्यांच्या मागणीला प्रतिसाद। सिन्नर बाजार समितीमध्ये सकाळच्या सुमारास होणार लिलाव। सध्या 1,140 रुपये तर सरासरी 1,000 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिला सध्या 50,000 रुपये प्रोत्साहनपर रक्कम। कर्ज खात्यामध्ये जमा करण्याची शेतकऱ्यांनी केली मागणी। युद्धांच्या झळा चुलीपर्यंत। गॅस सिलेंडरसाठी 25 दिवसांची वेटिंग। मोबाईलवर बुकिंग। डिलिव्हरी कोड बंधनकारक, म्हणजेच की OTP बंधनकारक आहे। व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा जवळपास बंदच। जिल्ह्यातील 2,83,000 लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र। काटेकोरपणे निकष लावले आहेत। चुकीचे पर्याय निवडलेल्या लाभार्थ्यांनाच eKYCची भूमा। बीड जिल्ह्यातील अपडेट। उच्च न्यायालयाच्या शिक्षण विभागाला मोठा दणका। RT मधील 1 किलोमीटर मर्यादा आणि 10 शाळांची अट स्थगित। तापमान वाढीचा अलर्ट देण्यात आला। दक्षता बाळगा, काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले। रिक्षा प्रवास महागण्याची शक्यता। LPG दर लिटरसाठी 62 वरून 75 रुपये झाले। आता महिलांना मिळणार व्यवसाय करण्यासाठी बिनव्याजी कर्ज। लाडकी बहीण योजनेला इतर शासकीय योजनांशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला। शेतकऱ्यांच्या ऊसाचे बिल द्या अन्यथा आंदोलन। टोकाई कारखाना। प्रशासनाचा इशारा। गाळप बंद केले परंतु शेतकऱ्यांचे पैसे अद्याप देखील दिले नाही। हिंगोली जिल्ह्यातील अपडेट। अर्थहीन कर्जमाफीने शेतकऱ्यांचा भ्रमनिराशा। कर्जमाफी व मदतीच्या अस्पष्ट निकषामुळे संभ्रम। ऑक्टोबरमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे काय होणार असा प्रश्न आता शेतकरी करीत आहेत। बोगस फळपीक विमा। 28,000 शेतकरी रडारवर। 37.43 कोटींचा विमा हप्ता जप्त। दोषीवर गुन्हे दाखल करण्याचे दिलेत आदेश। जळगाव जिल्ह्यातील प्रकार। सोलार योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट होत आहे। शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज। बाजारात सोयाबीन पुन्हा तेजीमध्ये। दर प्रति क्विंटल 5,500 रुपयांच्या पार। हंगामा अखेर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। मागणी वाढली, आवक घटली। कर्जमाफीच्या घोषणेमध्ये धान बोनसचे 20,000 रुपयांचा बळी। शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच।
आखाती युद्ध, घरगुती ग्राहकांना तृतीयांश दिलासा. अकोला जिल्ह्यामध्ये गॅस सिलेंडरचा पुरवठा नाहीच. 2 सिलेंडरमधील बुकिंग कालावधी 25 ते 30 दिवस. धान उत्पादक शेतकरी धान मोजणी व चुकाऱ्यांपासून अद्याप देखील वंचित आहेत. 7/12 कोरा करण्याचे आश्वासन देखील फोल. कर्जमाफीच्या नावावर शेतकऱ्यांची बोळवण. महायुती सरकारकडून होत आहे शेतकऱ्यांची पिळवणूक. येलो अलर्ट. आगामी 2 दिवस जळगावमध्ये येणार उष्णतेची लाट. तापमान 41 अंशांपर्यंत जाणार. 2027 नंतर पहिल्यांदाच मार्चच्या सुरुवातीला एवढा तडाखा बसला. तेल भडकले. 8 दिवसात 12 रुपये प्रति किलो भाववाढ झाली. इराण अमेरिका युद्धांचा झळा. आयात होणार 75,000 मेट्रिक टन सोयाबीन तेलांचे सौदे रद्द करण्यात आले. कर्जमाफीत संभ्रम. निकषांची प्रतीक्षा. 2 लाखांपर्यंत दिलासा. जुन्या अटी किंवा नव्या अटी येतील. शेतकऱ्यांमध्ये याबद्दल संभ्रम. भारतामध्ये पेट्रोल डिझेल महागणार. युद्धांचा मोठा झटका. कच्च्या तेलांचा भाव 107 वर. कर्जमाफी होणार. यामुळे ई-केवायसीसाठी बँकेमध्ये शेतकऱ्यांची झुंबड पाहायला मिळत आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी CCIने 30 एप्रिलपर्यंत खरेदी सुरू ठेवावी. ॲडव्होकेट सुधीर कोठारी यांची मागणी. काल सोन्यामध्ये 2060 तर चांदीमध्ये 10,300 रुपयांची घट पाहायला मिळाली. मोंढ्यात 5 दिवसात 2,300 क्विंटल शेतमालांची आवक. भाव मात्र स्थिर. नवा गहू ज्वारी बाजारामध्ये दाखल. आवक वाढणार. कर्जमाफी. नियमित कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी फसवी ठरणार का? शासनाच्या धोरणाविषयी नियमित कर्ज फेडणारे शेतकऱ्यांमध्ये असंतोष. मुलींना मिळणार दर महिन्याला 2,000 रुपये. मंत्री चंद्रकांत पाटील यांची मोठी घोषणा. तुमच्या घरी मुलगी असेल तर आता त्या मुलीला 2,000 रुपये मिळतील. काय नियम व अटी, कोणती योजना, बघूयात सविस्तर अपडेट. राज्यातील शाळा आणि महाविद्यालयामध्ये जूनपासून मुलींना कराटे आणि जुडोचे प्रशिक्षण दिले जाईल, अशी घोषणा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. सांगलीत आयोजित कार्यक्रमामध्ये त्यांनी ही माहिती दिली. तसेच कमवा आणि शिका योजनेअंतर्गत महाविद्यालयीन मुलींना दर महिन्याला 2,000 रुपये मानधन दिले जाणार आहे आणि या योजनेचा लाभ राज्यातील सुमारे 5 लाख विद्यार्थिनींना मिळेल, ज्यामुळे महिला सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार आहे, अशी घोषणा करण्यात आली. आता शेतकरी मित्रांनो, एकाच छताखाली आता 7/12 आणि नमुना अट मिळणार. अर्ज स्वीकृती पडताळणी सेवा वितरण प्रक्रिया गतीने राबवली जाणार. अवकाळी पावसांचा फटका. जिल्ह्यातील 2,874 शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. यामध्ये 73 गावातील शेतींवर याचा परिणाम होणार. वर्धा जिल्ह्यातील अपडेट. मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा चटका. नागपुरात तापमान 37.6 अंशावर. शेजाऱ्यांकडून कनेक्शन घ्याल तर वीज चोरींचा गुन्हा दाखल होणार. वीज कापल्यानंतर शेजाऱ्यांकडून कनेक्शन घेणे पडू शकते चांगलेच महागामध्ये. ही कर्जमाफी की व्याजमाफी? शेतकऱ्यांचा सवाल. आश्वासन संपूर्ण कर्जमाफीचे, पण कर्जमाफी फक्त 2 लाखांपर्यंतच. फक्त जिल्हा बँकेच्या 14,498 थकीत कर्जदार शेतकऱ्यांना तर सर्व बँकांच्या नियमित कर्जफेड करणाऱ्या 1,03,000 शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. जिल्हा बँक वगळता राष्ट्रीयकृत आणि इतर बँकांतील थकीत कर्जदार बँकांच्या नावांची आकडेवारी अद्याप उपलब्ध झाली नसल्याची माहिती अग्रणी बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. धाराशिव जिल्ह्यातील अपडेट. भेसळ दुधामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यामध्ये. उत्पादनापेक्षा अधिक पुरवठा कसा, असा प्रश्न. आणि अन्न व औषध प्रशासन आहे तरी कुठे? कृत्रिम दुधांचा बाजारामध्ये पुरवठा. संत्रा पिकाची हानी, नुकसान भरपाई मिळवण्यास विलंब. शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर. आमदार सई डकहाके यांच्याकडे मांडली कैफियत. वर्धा जिल्ह्यातील अपडेट. घरगुती गॅस सिलेंडर बुक करण्याच्या नियमामध्ये मोठा बदल. वर्षाला फक्त 15 सिलेंडर खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली. नीट परीक्षा तारांबळ. 11 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. उन्हाची तीव्रता आणि पाणी टंचाईमुळे शाळांच्या वेळेमध्ये मोठा बदल. शाळा आता सकाळी 8 ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत राहतील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे आता महिलांना कर्ज मिळणार. मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा. बिनव्याजी महिलांना आता कर्ज मिळणार. अधिक माहिती, कशा प्रकारे तुम्ही कर्ज घेऊ शकता, कोणते कागदपत्र लागतील, कुठे अर्ज करायचा, पात्रता, संपूर्ण सविस्तर अपडेट पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे आताच आपल्या YouTube चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.
मक्का खरेदीचे पैसे रखडले, काँग्रेसकडून आंदोलनाचा इशारा. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 14.40 कोटी रुपयांच्या देणी रखडल्या आहेत. आपल्या राज्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की उन्हाचा चटका वाढला. थंड पेय, टरबूज, खरबूज बाजारामध्ये दाखल देखील झाले. आता सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजेच की कर्जदाराने हप्ते थकविले तर थेट गॅरंटेड करून कर्ज वसुली होणार. हमी घेण्यासाठी सर्व कागदपत्रे व अटी शर्ती जाणून घेण्याचे आवाहन करण्यात आले. खबरदारी घेणे गरजेची आहे. आता रेल्वेत देखील ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मिळणार सवलत. 1 एप्रिलपासून सवलत सुरू होईल. कापूस विक्रीसाठी मुदतवाढ मिळाली पण नोंदणीला नो एंट्री. मुदतवाढ 15 दिवसाची हातात मिळाली. केवळ 7 दिवस. खुल्या बाजारामध्ये कापूस 7,800 रुपयांचा दर आहे.